हॅलो एव्हरीबडी. तर आज आपण बघणार आहे पर्पटी कल्पनेचा ताम्र पर्पटी उदाहरण. आता त्याचे घटक द्रव्य लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक बनवली आहे. आता तुम्हाला माहिती आहे ताऊ लोक जे असतात ते गप बसत नाहीत, म्हणून त्यांचे घटक द्रव्य लक्षात ठेवण्यासाठी ताऊ गपा आपण म्हणले. तापासून येते ताम्र भस्म, व पासून येते वचना भस्म, ग पासून येते गंधक भस्म आणि पा पासून येते पारद भस्म. तर अशा पद्धतीने तुम्ही घटक द्रव्य त्यांचे लक्षात ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर त्याच्या समोर येते निर्माण विधी. आता निर्माण विधी तुम्हाला माहिती आहे पर्पटी म्हणलं की त्यांची पहिले पारद आणि गंधक यांची कजली करायची आणि नंतर विधिवत पर्पटी तयार करायची. त्याच्यानंतर त्याची मात्रा येते मित्रांनो. मात्रा याची 1 रत्ती ते 2 रत्ती एवढीच असते. आता त्याच्यानंतर येते अनुपान. अनुपान जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये मध आणि कोष्णजल हे अनुपान म्हणून होते. आता याचा ताम्र पर्पटी जर उपयोग जर बघितला तर याचं प्रामुख्याने पर्पटी म्हणून त्याचा ग्रहणी, कोष्ठ, आर्ष, श्वास, कास, अतिसार आणि प्रमेय, ग्रहणी याच्यामध्ये खास करून उपयोग होतो. अशा पद्धतीने ही ताम्र पर्पटी. थँक्यू.